मी डॉक्टर गीता ढेकणे. माझा आणि स्वामी सखांचा परिचय 2000 पासून आहे. मला प्रभुणे म्हणून एक होते, त्यांच्या मार्फत माझी सरांची ओळख झाली आणि 2002 पासून आम्ही पदयात्रेत सेवा करत आलो आजपर्यंत. साधारणपणे देहू रोडपासून हडपसरपर्यंत आमची सेवा. मी आता थोडंसं चेंजेस झाले. नंतर त्यावेळेस अमराईच्या इथे भोजन, नंतर संध्याकाळी याला भोजन ज्ञानप्रबोधीला, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आणि मग पुढे जिथे गरज लागेल तसं आमचं व्यवसाय असतो. पण आम्ही हडपसरपर्यंत असतो. दुसरी गोष्ट, ताक म्हणजे काही पाण्याच्या बाटल्या, औषधं, जे काही लागेल तसं. एका पदयात्रेमध्ये माझा मी अनुभव सांगते की मला पायाला थोडंसं लागलं म्हणून मला डॉक्टरांनी खरी बेड रेस्ट सांगितली. पण ज्ञानप्रबोधीला आल्यानंतर मी म्हटलं नाही, मी सरांना भेटायला जाणारच. मी राहते 3ऱ्या मजल्यावर, मी चालत म्हणजे काठी घेऊन गेले. ज्ञानप्रबोधी सरांना भेटले त्यावेळेस मी नमस्कार नाही करू शकले, कारण काठी होती माझ्यात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी औंधला जेवण असतं, तर ते औंधचं जेवण पण माझ्याकडेच असतं. तर ते जेवण घेऊन आम्ही गेलो आणि मला काय म्हणजे मला लक्षातच नाही आलं, मी काठी विसरले गाडीत आणि मी सरळ चालत, सर पहिल्या मजल्यावरती बसले होते, मी चालत वरती गेले. सगळं झालं, दर्शन झालं, सरांना नमस्कार केला. मी विसरून गेले की मला काही त्रास आहे. मी गाडीत बसल्यानंतर सीटच्या बाजूला आणि म्हणलं, अरे कार्तिक, मी काठी नेलीच नाही. म्हणजे मला 3 महिने सांगितलं होतं की विदाऊट काठी 3 महिने म्हणजे वॉकरने आणि काठी. त्या दिवशीच माझी काठी सुटली. हा पहिला अनुभव मला. परवाचा अनुभव सांगायचा झाला तर आपला दत्ताश्रमाचा कार्यक्रम होता. तर काही मी नियमाचे पालन करणे, तर ते असं आलं होतं की जे कोणी ह्याला येतील वाडीला स्वामी जयंतीच्या कार्यक्रमाला तेच इथे येऊ शकतील असं एक आलं होतं ह्याच्यात व्हॉट्सअपवरती. तर मी म्हटलं नाही बाबा, आम्ही सगळी अक्षयकरांना आम्ही 8-10 दिवस आमचं चालू होतं, सामान आणा, हे करा ते करा. नंतर दत्ताश्रमाला पण आम्ही फेऱ्या मारून होतो. तर सगळे मला म्हणाले, काकू तुम्ही यायला पाहिजे. तर म्हटलं नाही, नियम आहे तो नियम आहे. मी काय करेन म्हटलं, मी फारवार एअरपोर्टला येईल आणि लांबून सरांचं दर्शन घेईन. योग असं झाला, सकाळी फोन आला अभिषेकचा की सरांच्या माळेचं काहीतरी काम करायचंय, तर तुम्ही आणि कार्तिक एअरपोर्टला यायचं. आणि त्याने आम्ही एअरपोर्टला आलो. सरांचं दर्शन झालं, सरांची भेट झाली. सरांनी माळ माझ्या हातात दिली. मग ती माळ आम्ही काही काम करायचं ते करायला घेऊन गेली. मग दुसऱ्या दिवशी पण सकाळी स्नानाला आम्ही आलो. म्हणजे हा एक अनुभव आहे. तसेच सरांचे खूप अनुभव आहेत मला, खूप. सेवा चालू आहे आणि सर सेवा करून घ्यावी याची आम्ही नेहमी प्रार्थना करतो. आणि एक किस्सा माझा मुलगा सांगेल, त्याच्याकडनं ऐका की आजपर्यंत आम्ही वाडीत आलेलो नाही. पण सर, आता तो सांगेल की सर माझ्या घरी येऊन गेले. हे माझं भाग्य, स्वामींची कृपा, खरं सांगते. आणि गेल्या वर्षीचा सुद्धा किस्सा मी त्याला सांगते. 2 किस्से त्याला सांगायला सांगते, कारण वेळ नको असं म्हणून. अजून काही श्री स्वामी समर्थ. अशीच सेवा सरांनी करून घ्यावी, स्वामींनी करून घ्यावी हीच आमची प्रार्थना.